मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या 43व्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आता आपण निघालो विलासपूरहून. सगळ्यांनी सांगितलं पुढे जो गड आहे ना तमगड तो खूप अवघड आहे, म्हणून तर मी माझी ती छोटी बॅग टाकली होती ना, घेऊन आले नव्हते बरोबर, की 2-2 बॅगा नको, एक सॅक घेऊन कशी तरी आपण चढू म्हणून. रस्ता कच्चाच होता, जंगलातून होता, एखादा आदिवासी पाडा मध्येच लागत होता, नाहीतर मनुष्यवस्ती वगैरे काही दिसतच नव्हती. चलो असाच रस्ता तोडवत, काही ठिकाणी खडी टाकली होती, बहुधा इथे रस्ता करण्याचा सरकारचा विचार असावा. त्यावरनं चालताना जास्तच त्रास होत होता. माती असती तर धडपणे चालता तरी आलं असतं. चाललो असंच एकदो करत. क्वचितच आदिवासी पाडा लागत होता, त्यामुळे रस्ता सांगायला कोणीच नाही. आम्ही आपलं चाललो एकदो करत, तिचं नाव घेत. नंतर कळलं की आता फेरी समेल या नावाचं गाव येणार आहे. हळूहळू करत ते गाठलं आम्ही. तिथे आज बाजारचा दिवस होता वाटतं. सगळे रस्त्याच्या कडेला काही ना काही विकायला बसले होते. तिथे चौकशी केली की राहण्याची व्यवस्था काय आहे, तर त्यांनी सांगितलं की पुढे आहे, पुढे विचारा. पुढे एका घरात रामकृष्ण मिशनची शाळा होती, विवेकानंदांच्या नावाची काहीतरी. तर आम्हाला वाटलं पुस्तकात लिहिलेलं हेच आहे, मला इथे राहायचं आहे. तर ते मला पुढे जा, पुढे शाळा आहे, पण ती 8 दिवस बंद आहे. खरं तर फक्त रविवारची सुट्टी असेल तर या शाळांमध्ये किती धूळ साठते आम्हाला माहिती होतं. वर त्यांनी सांगितलं तिथे लाईट पाणी काही नाही आहे, पाणी इथूनच घेऊन जा. कसं राहणार मग? आम्ही म्हटलं नको, इथेच राहतो, आमचा तुम्हाला काही त्रास होणार नाही. आणि ते मुलांचा जो एक वर्ग होता तिथेच राहतो म्हटलं. त्याच्या बाजूला अजून एक खोली होती, पण तिथे त्या शाळेचं काही सामान होतं. ते मला सर येतात आणि ते सामान घेऊन मुलांना शिकवतात. ते मला सकाळी 7 वाजता शाळा आहे, 7 का 7:30ला. आम्ही म्हटलं आम्ही त्याच्या आधीच निघून जाऊ, तुम्ही काळजी करू नका. त्या शाळेमध्ये म्हणजे त्या वर्गामध्ये सगळे तक्ते लावले होते. फळ्यावरती सुविचार लिहिला होता, फळांची नावं, झाडांची नावं, महिन्यांची नावं, सणांची नावं, असं बरंच काय काय होतं. त्यामुळे शाळेच्या वर्गात आम्ही आहोत हे आम्हाला समजलंच. त्याच्या पलीकडे मोठं अंगण होतं आणि पलीकडे 2 खोल्या होत्या, हे जे राहतात त्यांच्या. ती बाई जशी नाही म्हणायला लागली तसं मी म्हटलं, ज्यांनी माझी परिक्रमा ठरवली ते रामकृष्ण मिशनचेच काम करतात, तर तुम्हाला फोन लावून देऊ का, म्हणजे मग तुम्ही आम्हाला राहायला द्याल. तर ती नको म्हणाली बाई. मग तिने राहा म्हटलं, नाईलाजाने का होईना. बरं आता संध्याकाळ होत आली होती, पुढे त्या जंगलात आम्ही जाणं शक्यच नव्हतं. असंही लोक 7, 7:30, 8पर्यंत चालतात, तसं चालायचं नाही आहे. सूर्यास्त झाला की जे काही जवळचं गाव आहे तिथे तुम्ही थांबायचं आहे. त्यामुळे आम्ही तिथे तर गेलो. चहा मिळेल का विचारलं, 1 तास झाला, चहा नाहीच मिळाला मला. मग ही लोक बरोबरची निघाली, बाजारातनं ते सगळं चहा, साखर, आणखी काय स्वयंपाकाचं घेऊन आले. फ्लावर, कणिक आणि थोडे मसाले असं घेऊन आले. काहीतरी खायला हवं होतं ना, एवढं चालून आलो होतो. मग त्यांनी सांगितलं या पाटीमध्ये तुम्ही अग्नी करा. मग पाटीत हे केलं, विटांची चूल मांडली आणि त्यात अग्नी केला. यांना आता फ्लावरचे पराठे खायचे डोहाळे लागले होते. आणला फ्लावर, मी निवडला. तर म्हटलं तर काय करायचं, फ्लावर किसायचा का शिजवून घ्यायचा. मग यांना साक्षात्कार झाला की पराठे करायला आपल्याकडे साधनं नाहीत, आणि त्या बाईला तर किती मागणार ना, आणि तशी ती नाखुशच होती. मग ठरलं फ्लावरची भाजी करायची आणि साधे पराठे करायचे. भाजी तर झाली, ते साधे पराठे त्रिकोणीच करायला हवे होते, हॉटेलमध्ये मिळतात तसे. थोडे भाऊनी केले, म्हटलं आता मी करते, तुम्ही भाजून घ्या. माझे त्रिकोणी होईच नात. मला ती घडीची पोळी करायची सवय आहे ना,
त्रिकोणी करून त्याचा गोल करायचा, तर माझे गोलच व्हायला लागले. भाऊंच्या पसंतीस उतरे ना. अशीही त्यांची कुरकुर चालायची. भाजी जाडच चिरली आहे, फार बारीकच चिरली आहे. त्यांना जसं हवं तसंच लागायचं. ते चांगला स्वयंपाक करायचे ना. त्यांना जसं अपेक्षित आहे तसंच आपणही काम करावं अशी त्यांची अपेक्षा असायची. मग मामा म्हणाले, मला जमते का बघूया. जमले हा त्यांना. मामा आणि भाऊनी बरोबर त्रिकोणी पराठे केले. छान त्याला पदर सुटले होते. बेत छान एकदम फक्कड झाला. मग आम्ही त्यांना सुद्धा चव म्हणून पराठे आणि हे दिलं, भाजी दिली. ती बाई आतल्या स्वयंपाकघरात तिचा स्वयंपाक करत होती, म्हणजे खिचडी टाकत होती. ती 2 मुली इतकी त्रास देत होती. एक रांगणार होता आणि दुसरा तिच्याहून वर्षांनी मोठा होता. रडतच होतं ते छोटं पोर. आणि मोठ्याला पण वाटत होतं की आईने आपल्याला घ्यायला पाहिजे. दोघांना घेऊन ती कसा स्वयंपाक करणार. पोटोबा तर झाला. आता आम्ही तिथेच आसन लावलं. तर ती जी बाहेरची खोली होती त्याला बाहेर दार होता. आत दारच नव्हता अंगणाच्या बाजूला, आणि खिडकी पण होती. दाराच्या बाजूला नको म्हणून मी खिडकीच्या इथे झोपले. खिडकीतून जाम वारा येत होता. थंडीने झोपच लागे ना मला. आणि मी आता 1-2 दिवसच राहिले होते म्हणून माझं सामान सगळं देणार होते. तुम्हाला ही स्लिपिंग बॅग जमते का, झोपायला कसं वाटतंय बघा म्हणून त्यांना दिली होती. रात्री इतकी काकडायला लागले ना मी. माझे दात वाजायला लागले, अंग हलायला लागलं, झोपच येईना. काय करावं कळेना. असं वाटत होतं हे घरातले तिथे आज झोपले होते ना बंद खोलीत, तिकडे जाऊन झोपावं, नाहीतर त्या बाईच्या पांघरुणात तरी शिरावं. नाही तसं केलं नाही मी, पण असं वाटत होतं. इतकी थंडी वाजत होती. शेवटी 1-1.5 तास झाल्यानंतर मी भाऊंना उठवलं. म्हटलं मला झोप येत नाही आहे, माझी सॅक मला द्या. तो बिचारा झोपेतनं उठला आणि माझी सॅक मला दिली. त्यांचं जे अंथरुण मी घेतलं होतं ते त्यांना दिलं. ती गाढ झोपले. शेतकरी ना, आणि थंडीची सवय. मला वाटलं मी सकाळ बघते का नाही, म्हणून मी देवाचा जप करत झोपण्याचा प्रयत्न करत होते. असं म्हणतात ना, अंतिम समयी तुम्ही जे कराल तेच पुढच्या जन्मी होतं. म्हणून म्हटलं खरंच आपण जर सकाळी उठलो नाही तर आपण देवाचं नाव घेत घेत झोपावं. तरी झोप येईना. म्हटलं पेपरमध्ये येतं ना ते, उत्तरेत थंडीचे 4 बळी. ते नेहमी मी बातमी वाचते, पण ती खरी असावी याचं प्रात्यक्षिक मैयाने दिलं होतं. जेमतेम डुलकी लागली. 1-1.5 तासात मला परत जाग आली. 4च्या पण आधी जाग आली. काय करावं कळेना. मग रात्री त्या आजोबांनी शेकोटी केली होती ना, मग इकडचे तिकडचे कागद गोळा केले माझ्या त्या लिखाणाच्या वहीचे, आणि मी शेकोटी करण्याचा निष्फळ प्रयत्न करायला लागले. कागद काय भुरकन लगेच जळून गेला. मग ते आजोबा लवकर उठतात वाटतं. आजोबा आले आणि त्यांनी मला शेकोटी पेटवून दिली, लाकूड वगैरे घालून. तेव्हा जरा माझा जीवात जीव आला. सकाळी कळलं की मैयेच्या कृपेने आपण जिवंत आहोत, नाही तर काही खरं नव्हतं. त्यानंतर माझी अवस्था बघून थोडंसं गरम पाणी पण त्याने करून दिलं. ते म्हणाले हातपाय तरी शेका तुम्ही, म्हणजे थंडी जाईल. झालं. थंडी वाढत होती ना, जसं अमरकंटककडे जात होतं तसं. सकाळी सगळं व्यवस्थित झालं. त्यांनी आधीच सांगितलं होतं. मागच्या वर्षी मुंबईची एक बाई आली होती आणि त्यांच्या बाजूला शेत होतं. सकाळी ती तिकडेच गेली. त्यांनी सांगितलं सकाळी इथे जायचं नाही, 5 मिनिटावर आहे, तिकडे जाऊन प्रातर्विधी करायचे, आणि आंघोळीला तिकडे नदी आहे तिकडे जायचं. मला काही सांगितलं नाही. मला त्याने तिथेच पाणी दिलं आणि आडोशाला मी आंघोळ केली. आंघोळ करून कपडे घालेपर्यंत काकडा झाला माझा. कधी एकदा कपडे गुंडाळते असं झालं. झाली बाबा, कशी तरी आंघोळ झाली. त्यांचा निरोप घेतला. त्या बाळाला थोडंसं काय द्यायचं ते दिलं. तसं ते रात्रीच दिलं होतं. सकाळी थोडेच ते लोक उठणार आहेत. सकाळी शाळा होती, त्याच्या आधी आम्हाला छू करायचं होतं. निघालो. आजोबा फक्त उठले होते. बाहेर पडलो आणि आता कसं जायचं म्हणून एक अर्धा तास गेलो. ती शाळा दिसली आम्हाला, जी धूळवाली होती. इतकी धूळ बाहेरून तेच दिसत होती. मैयेने वाचवलं आणि आम्हाला तिथे राहायला दिलं.
नंतर आम्ही पुस्तक उघडून बघितलं. रामकृष्ण मिशनची शाळा त्यात लिहिलीच नव्हती, दुसरंच काहीतरी लिहिलं होतं. पण आम्ही त्या नावावरती राहिलो होतो. काहीतरी आमची बघण्यात चूक झाली होती. झालं पण व्यवस्थित झाला मुक्काम. थंडीत काकडत का होईना मुक्काम चांगला झाला. नंतर एकाने सांगितलं इथे शॉर्ट नावाचा कट आहे. पुढे दुसरा माणूस म्हणाला इथे काही शॉर्टकट नाही, हाच रस्ता सरळ दमगडला जातो, तुम्ही जा. सगळं सागवांचं जंगल होतं, छान सगळीकडे रान. आता वस्ती लागतच नव्हती, कोणीच मध्ये लागलं नाही. आता जवळजवळ आम्ही दमगडच्या पायथ्याशी आलो. तिथे डोंगर चढण्यापूर्वी एका ठिकाणी आम्हाला अडवलं. ते म्हणाले चहा घ्या आणि मग पुढे जा. तिथे अजून एक परिक्रमासी होता. कसं जायचं वगैरे अशी चर्चा चालू होती. तर त्यांनी सांगितले 2 रस्ते आहेत इथे. एक कपिलधाऱ्याला जातो आणि जर तुम्हाला दूध धाराला जायचं असेल तर खाली उतरून बघायला लागेल. नाहीतर दुसरा रस्ता आहे, त्या रस्त्यावर आधी दूध धारा लागेल आणि त्यानंतर कपिलधारा लागेल आणि मग अमरकंटक लागेल. तो परिक्रमावासी जो होता तो म्हणाला मला काही दूधधारा बघायचं नाही, माझ्या 3-4 परिक्रमा झालेल्या आहेत, मी तर बाबा कपिलधाराच्या इकडनं जाणार. मी विचारलं की त्यातला अवघड रस्ता कुठचा आहे. तर ते म्हणे दोन्ही रस्ते अवघडच आहेत, तुम्ही कुठूनही जा, गडच आहे ना तो, दम लागणारा गडच आहे ना तो, म्हणून तर नाव आहे दमगड. ठीक आहे म्हटलं, चाललो. आता रस्त्यात कोणीही भेटलं नाही. जी काही पाऊलवाट आम्हाला मिळाली होती त्याने आम्ही चाललो. ते म्हणालेच की आता तुम्हाला काही लागणार नाही, पायथ्याशी एक कुटी लागेल. त्याप्रमाणे मला पायथ्याशी रामकुटी लागली. तिथे तरुण महाराज होते, 20-25च असेल. इतकं सुंदर वातावरण होतं ना, मैया आहे बाजूला, अगदी झऱ्यासारखी होती छोटीशी. ते मला चुकून तिकडे जाऊ नका हां. आश्रमात सगळे बसले. राहण्याचा आग्रह, जेवण्याचा आग्रह झाला, पण तो आग्रह आम्ही चहा पिण्यावर थांबवला. चहा पिऊन निघूया असं ठरलं. इथे न राहायला यायला पाहिजे, इतकं सुंदर वातावरण होतं. दाट जंगल आहे, बाजूला झऱ्यासारखी मैया आहे आणि इथे मैयाच्या काठावर छोटीशी झोपडी आहे. खरंच इथे राहण्यासारखा आनंद नसेल. यावं आणि शांतपणे डोळे मिटून बसावं मैयेच्या काठी, असं ध्यान लागेल ना, लवकर त्यातनं जागच येणार नाही. खूप छान. ही लोक बसले चहा पिण्यासाठी, पण मी आपल्या इकडे तिकडे फिरत होते. किती छान वाटते, खूप छान. मी इतकी भारावून गेले ना त्या वातावरणाने, असं वाटत होतं आता इथेच राहावं. अमरकंटक काय आता जवळ आहे ना, पण तिथून विलासपूर कुठे कोणाला माहिती होतं. त्यामुळे थोडासा वेळ तिथे घालवून आम्ही गेलो. रस्ता विचारला, ते म्हणाले पुढे झाडांवरती सगळीकडे बोर्ड लावलेले आहेत, ते बघत बघत तुम्ही जा. मग तो परिक्रमा असे गेला एका रस्त्याने आणि आम्ही गेलो दुसऱ्या रस्त्याने, कारण मला दूधधारा बघायचंच होतं. पहिलीच परिक्रमा कशी बशी करते, पुन्हा कधी येईल न येईल माहिती नव्हतं. सुरुवातीला चढतानाच जाणवलं की हा दम लागणारा कसा गड आहे. ते खूप चढ उतार होते, चढ जास्त होते, उतार कमी होते. जर उतार आले तर त्याच्यापेक्षा दुप्पट चढ होता. रस्ता असा नव्हताच, पायवाट होती आणि कडेला उंचच्या उंच झाडी होती, अगदी आकाशाला भिडलेली, आणि थोडीफार हिरवी पण होती. अजून सगळी पानगळ झाली नव्हती. आहे थोडी होती पानगळ, पण झाडं पण हिरवी होती. असं कळलं की हे सगळं सागवांचं जंगल आहे. त्यानंतर ही लोक म्हणाले की सरई वन आहे. सरई वन म्हणजे खूप चांगलं असतं. इतके दिवस मला असं वाटत होतं की सागवान म्हणजे ग्रेट, आपण फर्निचरला वगैरे वापरतो ना. त्यानंतर असं कळलं की सरई त्याच्यापेक्षा भारी आहे. हे झाड कसलं आहे असं मी विचारलं, तर सांगितलं त्या झाडाचं नाव आहे राजहंस. हे वाळवतात, त्याचं चूर्ण करतात आणि ते उष्णतेवर खूप उपयोगी आहे. चाललं, दम लागत होता, तसे थांबत थांबत चालले होते. या लोकांनी सांगितलं होतं तू पुढेच जायचं. तर जंगलात कोणीही नव्हतं. आम्ही 5 जण सोडली, तर पुढे आणि मागे
सुरुवात करून आम्ही शेवटी पोचेपर्यंत एकही व्यक्ती आम्हाला भेटली नाही, ना झोपडी वगैरे होती. अच्छा, डोंगरावरती कोण राहणार. मग ते छोट्या छोट्या नद्या पण लागत होत्या. हां, छान वाटत होतं, त्याचा आवाज होता. मुख्य म्हणजे उजव्या बाजूला कधीतरी मैया दिसत होती, पण ती जरी दिसत नव्हती कधी कधी तरी तिचा खळाळणारा आवाज मनाला दिलासा देत होता. उभारी येत होती की मैया आहे बाजूला. जणू काही ती म्हणत होती, निलिमा मी आहे इथेच, काळजी करू नकोस, बिंदास जा, मी आहे तुझ्याबरोबर. इतकं छान वाटत होतं ना. या जंगलात सुद्धा ना एखादी झोपडी असेल तर इथेच राहावं असं वाटत होतं. खूप फोटो काढले होते मी. मामानी सांगितलं मला की दम लागला की थांबायचं आणि थोडं पाणी प्यायचं. थोडं प्यायचं, खूप नाही, की दम जातो. मग असे प्रयोग करत करत मी चालले होते. मी पुढे, एक 10-20 फुटावरती मागचे लोक. खूप छान प्रवास झाला. लोक का इकडने येत नाहीत मला समजत नाही. भले म्हणला खूप अवघड असेल, पण हे तर छान होतं ना, दमगड. ते काही तासात आम्ही पार करू शकणार होतो. मग याला पुन्हा एकदा धन्यवाद दिले की मला हायवेचा रस्ता तू दाखवला नाहीस. हा अनुभव तिथे मिळणार कुठून, जंगलाचा. तिकडे काही जंगलच नाही, सगळीकडे डांबरी रस्ता आहे. खूप छान वाटलं. आनंद घेत घेत जंगलाचा, मैयाच्या आवाजाचा, त्या पानगळीचा आनंद घेत घेत चाललो होतो. हा प्रवास आत्तापर्यंतच्या प्रवासातला फारच सुखद होता. तसे चढ उतार होते, दगडाच्या नैसर्गिक पायऱ्या होत्या, पण तरी पण मनाला इतका आनंद मिळत होता ना की परिक्रमा राहिली बाजूला. हायकिंग ट्रेकिंग म्हणून सुद्धा लोकांनी इथे यायला काहीच हरकत नव्हती. फार छान, फार छान. छोट्या छोट्या नद्या ओलांडून जात होतो. माझे चालून पाय दुखतात का सॅग जड झाली आहे या कशाचाही विचार न करता बाजूच्या जंगलाचा, मैयाच्या पाण्याचा, मैयाच्या खळाळणाऱ्या पाण्याचा आस्वाद घेत घेत मी चालले होते. तसा फारसा आस्वाद घेता येत नव्हतं, रस्ता असा तसाच होता, त्यामुळे खाली बघूनच चालावं लागत होतं. पण मी पुढे बऱ्यापैकी चालत होते, त्यामुळे मागच्या लोकांना पण टेन्शन नाही, मी पुढेच होते. त्यामुळे इतका लांबून आवाज येत होता ना, खिदळण्याचा, आरडाओरडीचा. मला कळे ना की या परिक्रमेच्या मार्गात हा आवाज कुठून आला. तर तानाजी काका म्हणाले, पुढे कपिलधारा, दूधधारा आहे ना, तिकडे रोडवरनं पण येता येतं आणि तो आता पिकनिक स्पॉट आहे. तर तिथे मुलं भिजत होती, आनंदात नाचत होती. ते तर आम्हाला कळलंच आल्यानंतर. हळूहळू तो आवाज जवळ यायला लागला. मग आम्हाला कळलं की आता आम्ही दूधधाराच्या जवळ आलो. कपिलधाऱ्यातनं पाणी इथे येतं, थोडं उंचवट आहे आणि तिथून ते खाली कोसळतं आणि ते एकदम शुभ्र दिसतं, म्हणून त्याला दूधधारा म्हणतात. म्हटलं आता अमरकंटक आल्यानंतर मी कधी ती मला दिसेल. हातपाय तोंड धुवून तिला अर्घ्य दिलं, तिचं तीर्थ घेतलं, बाटलीत ताजं पाणी भरून घेतलं. तिच्या काठावर छान आश्रम होता. किती मस्त वाटत असेल ना इथे राहायला. पुन्हा मोटारीने जेव्हा येईन ना मी, तेव्हा या आश्रमात राहायचं. 150 फुटावरून पाणी पडतं आणि ती कपिलधारा. पण तिथे इतकी गर्दी होती की आम्ही फारसं जवळ जाऊच शकलो नाही, लांबूनच फोटो काढले. खूप जण तिथे खाली भिजत होती, नाचत होती, गात होती. मनसोक्त कपिलधारा बघितलं आणि असं कळलं वर कपिल मुनींचं पण काहीतरी आहे. तिथे एक जडीबुटीवाला होता. तर काहीतरी घ्यावं म्हटलं तर ते अंग दुखण्यावर असतं ना, पाय किंवा अंग दुखण्यावर एक तेल होतं. इथलं निघालो अर्ध्या तासांनी. कपिलधाराच डोळे भरून बघितली आणि बऱ्याच पायऱ्या चढून वर आलो. तिथे वाहनतळ होता. तिथे गाडीने किंवा बसने परिक्रमा करणारे काही लोक भेटले. त्यांना इतका आनंद झाला. त्यानंतर आम्हाला असं कळलं की डांबरी रस्ता आहे. आता काही रस्ता, जंगल, दगड, चढ उतार काही म्हणजे काही नाही आहे. आता तुम्ही जाणार होता माईच्या बगीच्याकडे. हां, एक सांगायचं राहिलं. कपिलधारावरनं वर आलो ना, तर मैयीचं पात्र एवढं छोटं आहे ना की ह्याचाच पुढे धबधबा होतो
हे सांगूनही पटत नाही, पण आपण बघतो ना वरतीचं पात्र किती छोटं असतं ते. तीच पुढे कपिलधारा होते, तिथून ते पाणी पुढे जातं आणि तेच दूधधारा होतं. छान वाटलं. चाललो आता. काय डांबरी रस्ता होता त्यामुळे प्रश्नच नाही, मस्त आरामात चाललो होतो. आता अमरकंटक लागणार होतो आणि मैयाचं जे उगमस्थान आहे तिथे आम्ही जाणार होतो. जी काही महत्त्वाची ठिकाणे त्यातले सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. खूप जण ओंकारेश्वरवरनं जर परिक्रमा उचलली नाही तर इथून उचलतात, अमरकंटकवरनं उचलतात. पुन्हा एक मोठं सरोवर होतं आणि सांगितलं होतं जंगल आहे, पण जंगल आता तसं फारसं राहिलं नाही. जंगल तर आम्हाला आधीच भरपूर लागलं होतं. त्याच्या कडेकडेने चाललो. तिथे काही ते फुलं वगैरे विकणारी होती ना, ती लोक होती. इथे आम्हाला काही परिक्रमाचे भेटले. मुख्य म्हणजे ते विकणारे होते ना, त्यांची पण ये जा होती. त्यामुळे जरा आता माणसात आल्यासारखं वाटत होतं. असं चाललो, तिथे लांब एक मंदिर दिसत होतं. हेच असणार मैयाचं मंदिर आम्हाला कळलं. पण मंदिरच्या आधी ना एक नदीसारखं काहीतरी वाहत होतं, असं पाण्याचा पाट होता. आम्ही जायला तयार नाही. म्हटलं तर अमरकंटक आलं, शेवटच्या क्षणी मैया ओलांडून आम्ही परिक्रमा खंडित कुठे करू. आम्ही बऱ्याच वेळ थांबलो. मग देवळातल्या पुजाऱ्यांनी ते पाहिलं होते. तो म्हणाली, या या, ही मैया नाही आहे, मैया आतमध्ये दुसरीकडून येते. मग ते पाण्यातनं आम्ही पार केलं. मग कळलं ती हनुमानधारा आहे. मग वर काय सगळा गजबजाट, खूप विक्रेते, काही परिक्रमावासी, काही वाट बघणारे, बसने येणारे बरेच जण होते. तिथे मी ते वस्त्र वगैरे जे काही असतं ना मैयाला अर्पण करायचं ते घेतलं. छान झाला प्रवास. अगदी माझ्या स्मरणशक्तीत आजही तो तसाच ताजा तवाना आहे आणि मला असं वाटलं की आजही मी पुन्हा ती परिक्रमा करत आहे. खूप छान. मी कधीही विसरणार नाही हा प्रवास. पुन्हा एकदा जायला हवं. आणि तो खाली रामकुटी होती ना, तिथे राहायला हवं. आता आलो अमरकंटकला. मग तानाजी काका होते ना, ते सांगत होते आता इथे पूजा करायची. आणि इथे पण आपण जे जल घेतलेलं असतं मैयाचं ते थोडंसं काढून टाकतात आणि इथलं उगमाचं पाणी आपल्याला देतात. हे 3 ठिकाणी होतं. पहिल्यांदा ओंकारेश्वरला घेतो, मग समुद्र पार करताना एकदा घेतो आणि आता इथे यायचं असतं. खरं तर मैया मला वाटतं याच्यासाठी घेतो आपण की बरेचदा आपण तटावरून लांब असतो. आता खूप धरणं झाली आहेत ना इथे सुजलाम सुफलाम होण्यासाठी. त्यामुळे मला वाटतं की मैयाला आपल्यासोबत घ्यायला लागत असेल. कदाचित मार्कंडेय ऋषींच्या वेळी ते मैयावर प्रत्यक्षच पूजा करत असतील. समोर मैया आहे तर बाटलीतली पूजा कशाला करणार, हो की नाही. तर ते ठिकठिकाणी थांबून मैयाच्या तटावरच पूजा आणि काय आरती वगैरे करत असणार आणि मग पुढे जात असणार असं मला वाटलं. कोणाला तरी विचारायला हवं की असं वाटलेलं खरं आहे का. मैयासमोर असताना छानच ना तिची पूजा करणार ते. आणि मैयेला जर तुम्ही नुसतंच नदी समजलं तर काही प्रश्न नाही, पण ती देवता आहे, तिच्या देवतेचा वास आहे असं तुम्हाला वाटलं तर ती भक्ती आहे. अशी भक्ती केली तरच श्रद्धा आणि निष्ठा वाढते. किंवा आपण असंही म्हणू शकतो की श्रद्धा असेल तर निष्ठा वाढते आणि आपली भक्ती होते. बघा उगमस्थान जवळ आलं तर काय काय सुचायला लागले मला. ठीक आहे, आता तिथे आम्ही पूजा कशी केली, पुढे गेलो का, विलासपूरला मी कशी पोचले, या सगळ्या गमती जमती आता पुढच्या भागामध्ये. कसा वाटला हा भाग आणि जंगलचा रस्ता सांगा हा मला. अरे हो, दूधधाराचे व्हिडिओ आहेत ना आणि कपिलधाराचे, हां ते मध्ये बोलताना टाकायचे राहिले. हां ते मी आता टाकते. हां तुम्ही बघा.
चिखलधारा आणि जंगलाचा आनंद तुम्ही घेतलात ना. आम्ही वर आल्यानंतर परत त्या दुर्वासा गुंफा होती ना, जिथे दुर्वास ऋषींनी तप केलं होतं, तिथे गेलो होतो. हं, असं ते भुयारासारखं होतं. तशी भीतीच वाटत होती. हां, एकदम आतमध्ये अंधारात जाऊन शेवटी त्यांचा पुतळा होता आणि एक महादेवाची पिंड होती. आता बाकीचं सगळं, अमरकंटकला आम्ही कसं गेलो, कुठे राहिलो, विलासपूरला पोचलो का नाही, काय झालं, ते सगळं आता पुढच्या भागात सांगेन. मग थांबूया इथेच. तोपर्यंत नर्मदे हर.